देवीसाठी आपण स्वयंपाक केला, पुरणपोळी वगैरे आमोशा पौर्णिमाला जर आपण स्वयंपाक करत असेल देवीसाठी पुरणपोळीचा, तो कशा पद्धतीने दाखवायचा मी तुम्हाला हे सांगतो. आज खीर चपाती आपण खीरचा मान आपण केलेला आहे आणि भाजी पोळी चपाती असा प्रकार केलेला आहे. पण देवीला पद्धत कशी दाखवायची, फक्त काय करायचं नाही ताट भरायचं आणि देवीसमोर ठेवायचं असं नाही करायचं. आपण जसं मुखाला लावतो तसं देवीला सुद्धा घास भरवायचंय. पहिल्यांदा काय करायचंय, पाणी घ्यायचं, ताट घ्यायचं भरलेलं, इथं थोडंसं पाणी टाकायचं असं नॉर्मली आणि चौकोन करून घ्यायचं, नाही तर स्वास्तिक काढायचं. स्वास्तिक काढायचं, हे ताट इथं ठेवायचं आणि हे थोडंसं पाणी असं गोल फिरवायचं. फिरून झाल्यानंतर एका आवाबाईला विनवणी करायची, जसा आपला घरात अन्नपूर्ण देवता जशी पाणी भरते आई साहेब, तसंच माझ्या घरात सुद्धा अन्नपूर्ण देवता पाणी भरू दे, माझ्या धनधान्याला यश बरकत येऊ दे, ही आई साहेबांना प्रार्थना करायची. त्याच्यानंतर काय करायचं, प्रत्येक घास काय करायचं, थोडं थोडं तोडून घ्यायचं. सगळं थोडं थोडंसं पदार्थ जे आपण केले ना, भात भाजी आमटी कोरडे पापडी, हे जेवढं काय केलं आपण तेवढं एक घास असं घ्यायचं आणि देवीच्या असं मुखाला लावायचं. आई तुळजा माते रूप तुझं दाव, गोंधळ मांडी लाग अंबा गोंधळाला याव, गोंधळ मांडी लाग अंबा गोंधळ